नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। हल्ली मार्केटची अशी स्थिती आहे की आज मार्केट तेजीत राहील असं म्हणायलाही भीती वाटायला लागली आहे। कारण एक थोडंसं तेजीत राहतं आणि मार्केट मंदीत जातं तर सगळ्यांची फजिती होते। आता दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं हे मार्केट बरोबर ठरवण्याचा प्रयत्न करतंय का काय आज बघावं लागेल। पण आज प्रत्येक गोष्ट मार्केटला सपोर्ट करतीये। मार्केट काही अंशी तेजीत राहील असं वाटतंय, पण ही तेजी टिकेल की नाही हा मात्र फार मोठा प्रश्न आहे। कारण क्रूड कमी होत आहे, 72.72च्या लेवलला क्रूड आहे। डॉलर इंडेक्स 106.60 आहे। बॉन्ड यील्ड 4.27 आहे। फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री चालू आहे, 3,529 कोटींची विक्री आहे। डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 3,031 कोटींची। पण काही बातम्या चांगल्या येतात। ऑक्टोबर 2023 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रिस्क वेटेज ॲव्हरेज वाढवलं होतं, ते पुन्हा आता पूर्ववत केलं आहे। म्हणजे पूर्वी 100%वरनं 125% केलं होतं। म्हणजे तुम्ही समजा 10,000चं लोन दिलं असेल तर रिस्क वेटेड ॲव्हरेज 12,500चं ठेवावं लागत होतं। आता ते पुन्हा 100%वर आणलं आहे। त्यामुळे याचा फायदा NBFC आणि मायक्रो फायनान्सला होईल आणि त्यामुळे 4 लाख कोटी रुपये लोन देण्यासाठी अवेलेबल होतील। म्हणून आज NBFC, मायक्रो फायनान्स यांचे शेअर तेजीत राहण्याची शक्यता आहे आणि बँकांना सुद्धा याचा फायदा होऊ शकेल। दुसरं म्हणजे PCR, पुट कॉल रेशो। हा पुट कॉल रेशो 0.71 वरनं 0.77ला झाला आहे। याचाच अर्थ पुट रायटिंग वाढलाय। विक्स 5.04% कमी झालाय, तो 13.72 वर आलाय। आणि चार्टिकली सुद्धा आपण जे चार्टचं फॉर्मेशन म्हणतो ते बँक निफ्टीच्या बाबतीत इन्व्हर्टेड हॅमर हा बुलिश पॅटर्न तयार झालाय। निफ्टीच्या बाबतीत सुद्धा तीच गोष्ट आहे। पण बेअर्सच्या बाबतीत त्यांना एक घट्ट खुंटा मिळालाय म्हणतो आपण तसं, तर लोअर हाय लोअर लो चालू आहे। पण याच चार्ट फॉर्मेशन बघता किंवा फंडामेंटल न्यूज बघता आज मार्केट तेजीत राहील असं दिसतंय। म्हणजे चार्ट पॅटर्न, मोमेंटम इंडिकेटर RSI आणि विक्स या सगळ्या गोष्टी तेजीच्या बाजूच्या आहेत। फक्त टिकताय नाही टिकताय हे मात्र आपण सांगू नाही शकत। पूर्वी जसं बिर्ला ओपस या ब्रँडखाली बिर्लानी पेंट शेअरमध्ये घुसले होते तेव्हा बाकीचे शेअर पडले होते। तसं आता अल्ट्राटेक वायर आणि केबलच्या क्षेत्रात घुसते 1800 कोटी रुपये गुंतवणार आहे आणि त्याचा परिणाम पॉलीकॅब, हॅवेल्स, RR काबिल या शेअरवर होण्याची शक्यता आहे। गुजरातमध्ये भरूच इथे ते प्लांट लावतील आणि डिसेंबर 2026 पासून कामकाज सुरू होईल। केशोरामच्या बाबतीतली त्यांची हे पूर्ण झाली आहे ॲक्विजिशनची प्रोसिजर
केशोरामच्या 52 शेअरला अल्ट्राटेकचा 1 शेअर मिळेल. डॉक्टर रेड्डीजच्या बोलाराम हैदराबाद इथे USFDAने तपासणी केली होती, त्याला EIR दिला आहे. भारती आणि टाटा दोन्हीचा D2H व्यवसाय मर्ज करण्यावर बोलणी चालू आहेत. टाटा प्ले आणि भारती टेलिमीडिया यांच्या मर्जरवर बोलणी आहेत. वरुण ब्रिव्हरेजेस घानामधल्या SBC ब्रिव्हरेज ॲक्विझिशनची तारीख 28 फेब्रुवारी ठरली होती, ती आता 31 मार्च करण्यात आली आहे. BEL 5 मार्चला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. कोफोर्ज 4 मार्चला स्टॉक स्प्लिटवर विचार केला जाणार आहे. वारी एनर्जी यांना सोलार मॉड्यूलसाठी 410 MWP याची ABREL EPC कडून ऑर्डर मिळाली आहे. टाटा पॉवर आसाम सरकारबरोबर त्यांनी MOU साईन केला आहे. 5000 मेगावॅट रिन्युएबल आणि क्लीन एनर्जी विकसित करणार आहेत ते. पुढील 5 वर्षामध्ये 30,000 कोटींची गुंतवणूकसुद्धा करणार आहेत. अडाणी ग्रीन उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशनकडून त्यांना LOA मिळाले. पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रोजेक्टमधून 1250 मेगावॅट एनर्जी स्टोरेज कपॅसिटी प्रोक्युअर करायला हे LOA मिळाले. KPI ग्रीन मध्य प्रदेश सरकारबरोबर सोलार, विंड, BESS आणि बायोमास प्रोजेक्टसाठी त्यांनी MOU साईन केला आहे. मास्टेक UK पब्लिक सर्व्हिस डिपार्टमेंटकडून मल्टी-मिलियन डॉलरची ऑर्डर त्यांना हाती लागली आहे. $45 मिलियन ही ऑर्डर आहे आणि 2 वर्षांसाठी आहे. व्हेसुव्हियस हे एका शेअरचं 10 शेअरमध्ये स्प्लिट करणार आहे. ₹14.50 एवढा त्यांनी डिव्हिडंड दिला आहे आणि 1 मे 2025 ही रेकॉर्ड डेट डिव्हिडंडसाठी त्यांनी ठेवली आहे. आता आपण अमेरिकेच्या बाबतीत बघितलं तर NVIDIAचा रिझल्ट चांगला आला, अपेक्षेपेक्षाही चांगला आला. पण NVIDIAच्या बाबतीत आपण नेहमी म्हणतो की खूप चांगला, तशी स्थिती नाही. त्यांनी सांगितलं आहे ब्लॅकवेलची विक्री, जी त्यांनी नवीन चिप काढली आहे त्याची विक्री वाढेल. ट्रम्प 4 मार्चच्या ऐवजी 2 एप्रिलपासून कॅनडा आणि मेक्सिको यांना टॅरिफ लावतील. त्यांनी एक गोल्ड कार्ड स्कीम काढली आहे. $5 मिलियन जर दिले तर तुम्हाला सिटिझनशिप मिळेल अशी एक स्कीम आहे. 10 लाख कार्ड अशी इश्यू करणार आहेत. पण यासाठी बोलणी करावी लागतील, यासाठी कायदा करावा लागेल, त्याशिवाय हे सुरू होणार नाही. ॲल्युमिनियम आणि स्टीलबरोबरच आता कॉपरच्या आयातीवर सुद्धा 25% टॅरिफ लावणार आहेत. व्होडाफोन आयडियाने जर स्पेक्ट्रम सरेंडर केला तर त्यांना 40,000 कोटीची सूट मिळू शकते. आणि इंडस टॉवरच्या बाबतीतही
असाच विचार आहे. रेल इंडस्ट्रीचा घाटा कमी झालाय. स्पाइस जेटच्या बाबतीत मात्र 2 क्वार्टरचा रिझल्ट होता. पहिला जो रिझल्ट लागला Q2 त्यामध्ये घाटा वाढला. Q3 मध्ये घाटा कमी झाला आहे. आता कुठचे शेअर तेजीत कुठचे शेअर मंदीत राहतील याची एक लिस्ट मी देते आहे. तुम्ही अभ्यास करा आणि बघा, काहीशी मदत झाली तर करून घ्या. पण आज गिफ्ट निफ्टीसुद्धा थोडीशी सिल्वर लाईन दाखवत आहे. तर हे इंद्रधनुष्याचे कुठले कुठले रंग आपल्याला बघायला आज मिळणार माहीत नाही, पण एकंदरीत वातावरण, एकंदरीत बातम्या, टेक्निकल्स, चार्ट फॉर्मेशन, मोमेंटम इंडिकेटर सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर काही अंशी तेजी येईल असं दिसत आहे. तर तेजीच्या बाजूचे शेअर्स बघितले आपण तर कावेरी सीड्स, स्टेट बँक ऑफ इंडिया, बजाज फायनान्स, वारी एनर्जी, मुथूट फायनान्स, चोला फायनान्स, अशोक लेलँड, श्रीराम फायनान्स, BEL, इंडस टॉवर, क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण, ज्युबिलंट इनग्रेव्हिया, व्होल्टास, इंडिगो, बजाज फिनसर्व, बंधन बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, डॉक्टर रेड्डीज, चंबळ फर्टिलायझर, मास्टेक, कोफोज, ॲक्सेस बँक, त्या ॲक्सेस फायनान्समधला हे विकणार आहेत म्हणून, ICICI लोंबार्ड आणि रेलटेल. तर मंदीमध्ये पर्सिस्टंट, पॉलीकॅब, KEI, ACC सिमेंटच्या बाबतीत राउंडिंग टॉप बॉटम, राउंडिंग टॉप हा पॅटर्न तयार झाला आहे. अपोलो टायर इन्व्हर्टेड फ्लॅग आहे. पिडीलाइट, टाटा केमिकल, विप्रो, टाटा एलेक्सी, टेक महिंद्रा, PB फिनटेक, MQR 2 त्रुटी दाखवल्या आहेत पुणे येथील प्लांटला. मॅक्स फायनान्स, सायंट आणि डेलिव्हरी. पर्सिस्टंटपासून सगळे सांगितलेले शेअर मंदीत राहतील. तरीही मार्केट काय काय धुमाकूळ घालत आहे याकडे आपल्याला लक्ष देणं बारकाईने गरजेचं आहे. बघूया, बरेच दिवस जे ट्रेडर्स कंटाळले आहेत मार्केटच्या मंदीला त्यांना काही थोडासा दिलासा मिळतो का ते. नमस्ते.